नमस्कार, आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. कारंजा लाड येथे प्राध्यापक रमेश वरघट यांचा देहदान अवयवदान संकल्पाबद्दल विशेष सत्कार. महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने आयोजित शिवव्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी शिवरायांचे प्रेरणादायी चरित्र या कार्यक्रमादरम्यान आदर्श शिक्षक प्राध्यापक रमेश वरघट यांचा देहदान व अवयवदान करण्याच्या संकल्पाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. समाजोपयोगी व मानवतेचा संदेश देणाऱ्या त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. या प्रसंगी व्याख्याते डॉक्टर अशोक बांगर यांनी भारतीय राज्यघटनेतील समता, सामाजिक न्याय आणि स्त्री-पुरुष समानतेची मूल्ये ही छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून प्रेरित असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर पंकज काटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून वन परिक्षेत्राधिकारी गिरीश जतकर, श्यामशेठ अग्रवाल, उर्मिलाताई ठाकूर, तेजस्विनी देवरट डहाके, चंदाताई कोळकर, शालिनीताई ठाकरे अभंग तसेच महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडू इंगोले उपस्थित होते. प्राध्यापक रमेश वरघट यांनी मृत्यूनंतर आपला देह व अवयव समाजासाठी दान करण्याचा संकल्प जाहीर करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अवयवदानाबाबत जागृती निर्माण होऊन अनेकांना प्रेरणा मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. मरणोत्तर देह ही समाजोपयोगी ठरावा या भावनेतून घेतलेला हा निर्णय समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यास हातभार लावणारा असल्याचेही नमूद करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पापडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामदास मिसळ यांनी मानले. विविध कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. प्राध्यापक रमेश वरघट यांच्या या निर्णयामुळे कारंजा लाड परिसरात अवयवदानाबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाली असून समाजात मानवतेचा दीप प्रज्वलित करणारे हे पाऊल म्हणून त्यांचा गौरव होत आहे. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.